नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो ई-केवायसी संदर्भामध्ये आहे. आता या व्हिडिओमध्ये ई-केवायसी संदर्भात मी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जी सरकारसाठी आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. मला बऱ्याच महिलांनी कमेंट केलेल्या आहेत योजनेच्या अंतर्गत. आता त्या कमेंट काय आहेत आणि तुम्ही मला असं म्हणाल की ताई तुम्ही का ई-केवायसी संदर्भामध्ये व्हिडिओ सारखं शेअर करताय? तर बघा, नवीन नवीन माहिती येत आहे किंवा नवीन नवीन कमेंट येत आहेत. कोणाचं काही म्हणणं आहे, कोणाचं काही म्हणणं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, जर आपण हा मुद्दा ई-केवायसीचा जर आपण नाही लावून धरला तर हा मुद्दा सुटेल आणि जवळपास 60 लाख महिलांची जी आहे ती केवायसी अजून बाकी आहे, त्यांना लाभ सुद्धा मिळत नाही. आता 9 ते 10 महिने होत आलेले आहेत. म्हणून हा आपण ई-केवायसीचा मुद्दा लावून धरलाय. जर आपण असे व्हिडिओ बनवले, आपण सरकारपर्यंत माहिती पाठवली आणि तुम्ही तिथे कमेंट केल्या तरच केवायसी लवकर चालू होईल. कारण या व्हिडिओमध्ये काय माहिती दिलेली आहे केवायसी संदर्भात, तर ती पहिलं तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहिल्यानंतर तुमचं मत या विषयावर काय आहे मला कमेंट जरूर करा. तर मला एक कमेंट आली होती की झालं ऑलरेडी जून आणि जुलै महिना गेलेला आहे ई-केवायसी संदर्भामध्ये, बरोबर. आता हे काय, ह्याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला मागच्या वर्षी जेव्हा आपली केवायसी सुरू झाली होती त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की ई-केवायसी आपल्याला जून किंवा जुलै या महिन्यामध्ये करावी लागणार आहे दर वर्षाला. आलं का लक्षात? हा सगळ्यात सविस्तर मुद्दा या व्हिडिओमध्ये मी पुढे मांडलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. मी याच मुद्द्यावर आजचा व्हिडिओ शेअर केलाय, तर तुम्हाला असं वाटेलही की तुम्ही का हे केवायसीचे व्हिडिओ सारखं सारखं शेअर करताय. बघा, आपल्याला भरपूर कमेंट येत आहेत. जवळपास 60 लाख महिला या योजनेच्या अंतर्गत अजूनही बाहेर आहेत, लाभापासून वंचित आहेत. त्यांना लाभ मिळावा हा आपला एकमेव उद्देश आहे. जेवढं आपण हे व्हिडिओ बनवणार, शेअर करणार, माहिती पाठवणार, तेवढं लवकर ही केवायसी चालू होईल. जर आपण हा मुद्दा सोडला तर केवायसी मग चालू होणार नाही. प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे कमेंटचं की तुम्हाला सगळ्यांनाच परत केवायसी करायची आहे का, म्हणजे डिसेंबर मध्ये आम्ही केवायसी केली ताई, आम्हाला परत केवायसी करायची आहे का? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये शेवटी देणार आहे. अगोदर मुद्दा घेतलेला आहे की आपल्याला जून आणि जुलैमध्ये केवायसी करायला सांगितलं होतं, बरोबर. तर आपला जी.आर आला होता पहिल्या योजनेच्या अंतर्गत. जेव्हा आपली केवायसी चालू झाली तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की दर वर्षाला सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी करायला लागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट त्या जी.आर मध्ये सांगितलेलं होतं. आलं लक्षात? पण आता इथं असं झालेलं आहे की अजूनही ही जी नवीन केवायसी आहे ती चालू झालेली नाही. जून महिना गेला, जुलै महिना पण पूर्णतः आता संपलेला आहे ई केवायसीचा. आलं का लक्षात? म्हणजे जी ई केवायसी आपल्याला करायची होती ना, जून आणि जुलै हे दोन्ही महिने संपलेले आहे. तर या व्हिडिओच्या अंतर्गत मी पूर्णतः महायुती सरकारला आणि आपल्या आदरणीय म्हणजेच आपले मुख्यमंत्री साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब या दोघांना मी विनंती करत आहे, तसंच महायुती सरकारलाही विनंती करत आहे की तात्काळ ही केवायसी जी आहे ती चालू करावी, अशी सर्व महिलांची मागणी आहे. या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही महिला आतापर्यंत लाभापासून वंचित आहेत, ज्यांची केवायसी एकदाही झालेली नाही विविध कारणांमुळे, त्या महिलांची स्पष्ट आणि क्लिअर मागणी आहे सरकारकडे की या योजनेच्या अंतर्गत तात्काळ तुम्ही केवायसी चालू करा. ही केवायसीची संधी तुम्ही एकदा उपलब्ध करून द्या, कारण त्या महिलांची एकदाही केवायसी झाली नाही. त्याचे कारण खूप वेगवेगळे आहेत. तर सरकारला आता मी हीच विनंती करते, पात्र ठरल्या तर नक्कीच त्यांना लाभ मिळेल, पण त्यांना केवायसी करायची तर संधी द्या. केवायसी केल्याशिवाय काही समजणार नाही की त्या महिला पात्र आहेत का अपात्र आहेत योजनेच्या अंतर्गत. त्यामुळे मी सरकारला वारंवार वेळोवेळी माहिती पाठवत आहे, वेळोवेळी विनंती करत आहे की तात्काळ ही केवायसी करा आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना न्याय द्या. कधी आमच्या या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार, हाच प्रश्न या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारला आहे की कधी तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात या योजनेच्या अंतर्गत केवायसी करण्याची संधी पुन्हा देऊन. तर हाच आजचा आपला व्हिडिओ आहे. जवळपास ह्याला आता एक ई केवायसीचे 2 महिन्याची आपल्याला मुदत दिली होती, म्हणजेच ज्या सरकारकडून जी.आर मध्ये जी माहिती आली होती मागच्या वर्षी की जून जुलै या 2 महिन्यामध्ये कुठल्या तर एका महिन्यात तुम्हाला केवायसी पुन्हा करावी लागणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना. तर ती वेळ आता पूर्ण संपलेली आहे. बघा, आज पूर्ण वेळ संपलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय सरकारने आता या गोष्टीचा केवायसी करण्याची संधी जी आहे ती तात्काळ उपलब्ध करून द्यावं आणि हीच आपल्या लाडक्या बहिणींच्या वतीने मागणी असेल आणि हीच आमच्या सर्व ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांना भाऊबीजेची ओवाळणी असेल. कारण त्यांना लाभ मिळत नाही तर तुम्ही ही ओवाळणी त्यांना द्या. ज्यांना लाभ मिळतोय त्यांना
1500 रुपये द्या, त्या 1500 रुपये वाढ तुम्ही करा. बरोबर, ही एक आहे. आणि ज्या महिलांची केवायसी झाली नाही केवायसीची संधी उपलब्ध करून या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी द्या, हीच आमची विनंती सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आहे. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हालाही समजला असेल, ही माहिती तुम्हाला समजली असेल. अशाच काही माहिती समजली. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.